नमस्ते मित्रांनो, माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर आयोजित इयत्ता 10वी गणित भाग 2मधील त्रिकोणमिती भाग 4 मध्ये मी सुभाष नागरसे, सहशिक्षक श्री दिगंबर जैन गुरुकुल हायस्कूल सोलापूर, आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, या सेशनमध्ये त्रिकोणमितीचे उपयोजन, दृष्टिरेषा म्हणजेच लाईन ऑफ विजन, उन्नत कोन म्हणजेच अँगल ऑफ एलिव्हेशन, अवनत कोन म्हणजेच अँगल ऑफ डिप्रेशन आणि या पाठ्यघटकावर आधारित विविध उदाहरणांचा आज आपल्याला चर्चा करायचा आहे. मित्रांनो, त्रिकोणमिती भाग 3 म्हणजेच यापूर्वीच्या भागामध्ये आपण खालील पाठ्यघटकांवर आधारित उदाहरणांची चर्चा केली. म्हणजेच सराव संच 6.1 मधील उर्वरित उदाहरणं अभ्यासली आणि ती उदाहरणं प्रामुख्याने या पाठ्यघटकांवर आधारित होती. त्रिकोणमितीय गुणोत्तरामधील सहसंबंध, कोसेक, सेक, कॉट, साइन, कॉस, टॅन या त्रिकोणमितीय गुणोत्तर आणि त्यामधला सहसंबंध, 0°, 30°, 45°, 60° आणि 90° या कोनाची त्रिकोणमितीय गुणोत्तरांची सारणी, त्रिकोणमितीय नित्य समानता. मित्रांनो, आज आपण त्रिकोणमितीच्या उपयोजनावर चर्चा करूयात. खालील आकृती पहा आणि थोडंसं विचार करा. बघा, पहिली आकृती आहे, एक मनोरा दिसतोय आणि एक निरीक्षक उभा आहे. म्हणजे मनोऱ्याची उंची किती असेल असं तो विचार करतोय. अशा वेळी टेप घेऊन तो मोजेल का? मोजता येईल का? हे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. किंवा या इमारतीची उंची किती असेल, किंवा या इमारतीपासून मी किती अंतरावर उभा आहे, मग तरी कोण कितीचा तयार झाला, असे प्रश्न मनामध्ये निर्माण होणं साहजिकच आहे. या झाडाची उंची किती असेल, किंवा मी एका दीपस्तंभावर, दीपगृहावर उभा आहे आणि एक जहाज येत आहे, ते जहाज माझ्यापासून किती अंतरावर आहे. किंवा या नदी आहे, नदीच्या पात्राची रुंदी किती असेल. किंवा विमान जातो आहे आपल्या डोक्यावरून आणि तो किती उंच असावा, किती उंच असेल, मोजता येईल का, असे प्रश्न मनामध्ये निर्माण होतात. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजेच त्रिकोणमिती आहे. त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा उपयोग करून आपल्याला विविध उंची आणि अंतरं काढता येतात. मित्रांनो, बरेचदा आपल्याला मनोऱ्याची, इमारतीची किंवा झाडाची उंची, तसेच जहाजाचं दीपगृहापासूनचं अंतर किंवा नदीच्या पात्राची रुंदी इत्यादी गोष्टी जाणावी लागतात. ही अंतरे आपण प्रत्यक्षात मोजू शकत नाही आहे, परंतु त्रिकोणमितीय गुणोत्तराचा उपयोग करून निश्चितच उंची आणि अंतरे आपण ठरवू शकतो. उंची किंवा अंतरे ठरवण्यासाठी दिलेली माहिती दर्शवणारे कच्चे चित्र आपल्याला तयार करावं लागतं. झाडे, टेकड्या, मनोरे अशा वस्तू जमिनीला लंब आहेत हे दाखवण्यासाठी आपल्याला आकृतीत लंबरेषाखंडाचा उपयोग करावा लागतो. आपण निरीक्षकाची उंची इथं लक्षात घेणार आहे, ती नगण्य आहे असं आपण मानतो. सामान्यपणे निरीक्षकाची दृष्टी ही क्षितिज समांतर आहे असंही आपण मानणार आहोत. तर या ठिकाणी झाडाची उंची मोजणं असेल, तुम्हाला लक्षात आहे झाडे जमिनीला लंब आहे, तसंच निरीक्षक याची उंची नगण्य आहे. या ठिकाणी पर्वत हे जमिनीला लंब आहे, त्याची उंची काढायची आहे. तर या त्रिकोणमिती गुणोत्तरांचा वापर आपल्याला करता येईल. इथे एक मनोरा दिसतो, हा देखील जमिनीला लंबच आहे असं गृहीत धरणार आहोत. मित्रांनो, थोडंसं आपण काही महत्त्वाच्या संज्ञांचा या ठिकाणी विचार करूयात. पहिला आहे दृष्टिरेषा, लाईन ऑफ विजन. आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल ए या ठिकाणी निरीक्षक उभा आहे आणि बी या ठिकाणी वस्तू आहे. त्या वस्तूकडे पाहताना दृष्टिरेषा ही जमिनीला समांतर असणार आहे. बिंदू ए या ठिकाणी उभा असलेला निरीक्षक बिंदू बीकडे पाहत असेल तर रेषा ए बीला आपण दृष्टिरेषा असं म्हणतो. त्यानंतर उन्नत कोन. मित्रांनो, या ठिकाणी दिसतं तुम्हाला की एम ही निरीक्षकाची सामान्य दृष्टिरेषा क्षितिज समांतर आहे. निरीक्षण करण्याचा बिंदू बी हा एच्या तुलनेत
अधिक उंचीवर असेल तर ए बी ही दृष्टिरेषा एमशी जो कोन करतं तो कोन म्हणजेच उन्नत कोन होय. आकृतीमध्ये MAB कोन MAB हा उन्नत कोन आहे. तसंच अवनत कोन अँगल ऑफ डिप्रेशन म्हणतो इंग्लिशमध्ये आपण त्याला. एम ही निरीक्षकाची सामान्य दृष्टिरेषा. बघा या ठिकाणी एम ही निरीक्षकाची सामान्य दृष्टिरेषा क्षितिज समांतर आहे. निरीक्षण करण्याचा बिंदू सी हा रेषा एम या क्षितिज समांतर रेषेच्या खाली असेल तर AC ही दृष्टिरेषा होय. रेषा AMC जो कोन ही दृष्टिरेषा AC ही रेषा AMC जो कोन करतं त्या कोणालाच आपण अवनत कोन असं म्हणतोय. आकृतीमध्ये कोन MEAC हा अवनत कोन आहे. मित्रांनो, जेव्हा आपण क्षितिज समांतर रेषेच्या वरच्या दिशेला पाहतो तेव्हा होणारा कोन हा उन्नत कोन असतो. जेव्हा एखाद्या मनोऱ्याच्या टोकाकडे बघू, आपण आपल्या डोक्यावरून जाणाऱ्या विमानाकडे बघूया, झाडाची उंचीच्या शेंड्याकडे बघूया, त्यावेळी होणारा कोन हा नेहमी उन्नत कोन असतो. जेव्हा आपण आपल्या गच्चीवर उभे आहोत आणि खाली जाणाऱ्या वाहनांकडे बघतो, किंवा जेव्हा एखाद्या डॅमवर गेलो, आपण धरणावर गेलो आणि खाली माशांना पाहू, पाण्यातल्या माशांना पाहू, त्यावेळी होणारा कोन, हे सर्व अवनत कोनची उदाहरणं आपल्याला मांडता येतील. म्हणजे जेव्हा आपण क्षितिज समांतर रेषेच्या खालच्या दिशेला पाहतो त्या होणारा कोन हा नेहमी अवनत कोन असतो. मित्रांनो, आपण काही उदाहरणांची चर्चा करूयात. म्हणजेच सराव संच 6.2 अभ्यासूया. त्यातली काही उदाहरणं, काही जादाची उदाहरणं आपण आज चर्चा करणार आहोत. एक व्यक्ती एका चर्चपासून 80 मीटर अंतरावर उभी आहे. त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिले असता 45 अंशाचा माप उन्नत कोन तयार होतो. तर चर्चची उंची किती असेल? या ठिकाणी ही आकृती कच्ची आकृती म्हणजेच पक्की झाली आत्ता इथं या ठिकाणी काढतोय. त्यानंतर या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला दिसतं की AB चर्चची उंची आहे आणि C हे व्यक्तीचं स्थान आहे. BC व्यक्तीचे चर्चपासूनचं अंतर 80 मीटर आहे. मित्रांनो, या ठिकाणी तयार होणारा कोन ACB हा उन्नत कोन आहे, तो 45 अंश मापाचा आहे. आकृतीवरून tan 45 अंश बरोबर कोनासमोरील बाजू भागिले कोनालगतची बाजू. आता कोन Cची समोरची बाजू आहे AB आणि लगतची आहे BC. म्हणून आता tan 45ची किंमत 1 आहे, म्हणून 1 बरोबर AB भागिले BCची किंमत आहे 80. म्हणून AB बरोबर 80 आलं. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल चर्चची उंची ही 80 मीटर आहे. आता दुसरं उदाहरण बघूया आपण. दीपग्रहापासून एका जहाजाकडे पाहताना, बघा आकृती आपल्याला कशी येते, याप्रमाणे आकृती येते. 60 अंश मापाचा अवनत कोन होतो. दीपग्रहावरून एका जहाजाकडे पाहताना 60 अंश मापाचा अवनत कोन होतो. जर दीपग्रहाची उंची 90 मीटर असेल तर ते जहाज दीपग्रहापासून किती अंतरावर आहे? इथं वर्गमुळात 3ची किंमत 1.73 अशी दिली आहे. इथं AB दीपग्रहाची उंची आहे जी 90 मीटर आहे आणि C जे आहे ते जहाजाचं स्थान आहे. AD ही क्षितिज समांतर रेषा आहे. कोन DAC हा अवनत कोन आहे 60 अंश मापाचा. आता कोन DAC आणि कोन ACB हे विद्रुम कोन आहेत. म्हणून कोन DAC बरोबरच कोन ACB बरोबर 60 अंश असं लिहिता येईल. आकृतीमध्ये tan 60 बरोबर कोनासमोरील बाजू भागिले कोनालगतची बाजू म्हणजेच AB छेद BC. किमती आपण जर ठेवले, वर्गमुळात 3 बरोबर 90 भागिले BC हा tan 60 अंश येतो. म्हणजेच BC बरोबर 90 छेद वर्गमुळात 3. छेदाचं परिमीकरण केलं तर आपल्याला मिळतं BC बरोबर 90 वर्गमुळात 3 म्हणजेच 30 वर्गमुळात 3. BC 30 गुणिले 1.73 म्हणजेच 51.9. म्हणून आपल्याला येता येईल दीपग्रहापासून जहाजाची किती अंतरावर आहे? 51.9 मीटर अंतरावर आहे. मित्रांनो, हे झाले आकृती. पुन्हा एकदा आपण हे गणित बघूया. आकृतीवरून आपल्याला लक्षात येतं AB ही दीपग्रहाची उंची आहे जी 90 मीटर आहे. C हे जहाजाचं स्थान आहे. AD क्षितिज समांतर रेषा. कोन DAC हा अवनत कोन आहे जो 60 अंश आहे. आता कोन DAC आणि कोन ACB हे विद्रुम कोन आहेत, कारण AD आणि BC हे समांतर रेषा आणि AC ही छेदिका. म्हणून कोन DAC बरोबरच कोन ACB बरोबर 60 अंश असं आपल्याला म्हणता येतं.
आकृतीवरून टॅन 60 अंश बरोबर कोणाला समोरील बाजू म्हणजे ए बी आणि लगतची बाजू म्हणजे बी सी. पण तो टॅन 60ची किंमत आहे वर्गमुळात 3 सारणीवरून ते लिहिलं. आणि कोणासमोरील बाजू 90 मीटर आहे, 90 भागिले बी सी लिहिलं. आता बी सीची किंमत काढायची आहे म्हणून बी सी आपण डावीकडं नेलं तर वर्गमुळात 3 हा उजवीकडं आणल्यावर छेदस्थानी जातो. छेदस्थानी हा वर्गमूळ 3 नको आहे. मग काय करायचं आपण की छेदाचं परिमीकरण म्हणजे अंशाला छेदाला वर्गमुळात 3 गुणलं. वर्गमुळात 3 गुणले वर्गमुळात 3 छेदस्थानी येतो तो 3 आणि वर येतं 90 वर्गमुळात 3. आता 90ला 3ने भाग जातो. 3 एका 3 3 त्रिकोण 30 आलं. म्हणून बी सीची किंमत आली 30 वर्गमुळात 3. म्हणून आता वर्गमुळात 3ची किंमत तर त्यांनी दिलेली 1.73 म्हणून 30 गुणिले 1.73 बरोबर बी सी बरोबर आता 51.9. म्हणून दीपगृहापासून जहाज 51.9 मीटर अंतरावर आहे असं आपण म्हणू शकतो. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. उदाहरण 3. 12 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर 2 इमारती आहेत. त्यापैकी एकीची उंची 10 मीटर असून तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 60 अंश मापाचा होतो. तर दुसऱ्या इमारतीची उंची काढा. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आकृती अशी मिळते. या आकृतीमध्ये ए बी आणि सी डी ह्या 2 इमारती आहेत जे समोरासमोर आहेत. इमारत ए बीची उंची 10 मीटर आहे आणि इमारत सी डीची उंची आपल्याला काढायची आहे. इथं बी डी हा रस्ता आहे 12 मीटर. आता इथं रेख ई ई लंब रेख सी डी काढला आपण आणि सी डी ही दरम्यानत आहे. कोन सी ए ई हा अवनत कोन आहे 60 अंश मापाचा. वरील गुलाबी रंगाने दाखवलेला त्रिकोणाचा विचार करा. आकृतीमध्ये चौकोन ए बी डी ई हा आयत आहे. कारण या ठिकाणी ए बी आणि सी डी ह्या 2 बिल्डिंग जमिनीला लंब आहेत. म्हणजे कोन बी 90 झाला, कोन डी 90 झाला आणि ए ई हे सी डीला लंब काढलेलं आहे. म्हणून ए बी डी ई या चौकोनामध्ये 3 कोन 90 आहे तर चौथा कोन देखील 90 असणार आहे. म्हणजे या चौकोनाचे सर्व कोन 90 अंश मापाचे असतात, तो आयत बनतो. म्हणून चौकोन ए बी डी ई हा या ठिकाणी आयत आहे. आता ए ई बरोबर ए ई म्हणजेच बी डी बरोबर 12 कारण आयताचे सम्मुख बाजू आहेत समान असणार आहेत. म्हणून ए बी बरोबर डी ई बरोबर 10 हे सुद्धा तेच कारण आयताच्या सम्मुख बाजू. आकृतीवरून काय लक्षात येतं टॅन 60 बरोबर कोणासमोरील बाजू भागिले कोणालगतची बाजू म्हणजे सी ई भागिले ए ई. आता टॅन 60ची किंमत वर्गमुळात 3 आहे. सी ईची किंमत आपल्याला काढावी लागेल आणि ए ईची किंमत आत्ताच आपण काढला 12 तो ठेवलं. आपल्याला सी ई काढायचं म्हणून सी ई बरोबर काय झालं 12 गुणिले वर्गमुळात 3. परंतु संपूर्ण सी डी बरोबर सी ई अधिक डी ही दरम्यानत आहे. सी ई डी किमती ठेवूया आपण. सी डीची किंमत सी डी बरोबर काय आलं मग सी ईची किंमत ठेवली किती आत्ता काढली आहे ती 12 वर्गमुळात 3 आणि डी ईची किंमत आहे 10. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की दुसऱ्या इमारतीची उंची म्हणजे सी डीची उंची ही 12 वर्गमुळात 3 अधिक 10 मीटर आहे. उदाहरण क्रमांक 4. 18 मीटर व 7 मीटर उंचीचे खांब जमिनीवर उभे आहेत. त्यांच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी 22 मीटर आहे. तर त्या तारेने क्षितिज समांतर पातळीशी केलेल्या कोनाचे माप काढा. आत्तापर्यंत आपण उंची काढलं, अंतर काढलं, आता कोनाचं माप काढायचं आहे. बघा आकृती याप्रमाणे तयार होते. इथे आकृतीवरून काय लक्षात येईल आपल्याला ए बी आणि सी डी ह्या 2 खांब आहेत. जसं मागच्या उदाहरणामध्ये आपण 2 इमारती बघितल्या तसं इथं 2 खांब. खांब ए बीची उंची 7 मीटर आहे आणि खांब सी डी 18 मीटर आहे. ए सी खांबाच्या वरच्या टोकांना जोडणारा तारेची लांबी 22 मीटर दिलेली आहे. आकृतीमध्ये तुम्हाला ते नमूद केलेलं दिसत आहे. आता रेख ए ई लंब सी डी काढल्याने सी ई डी ही दरम्यानत आहे. म्हणून इथं काय सांगता येईल बघा कोन सी ए ई आपल्याला काढायचा आहे. मित्रांनो तर आकृतीमध्ये ए बी डी ई हा पुन्हा आयत बनतो कारण कोन बी कोन डी आणि कोन ई 90 अंश आहेत. म्हणून कोन ए देखील 90 झाला म्हणून तो आयत बनतो. आता ए बी बरोबर डी ई बरोबरच किती असेल 7 मीटर असेल सम्मुख बाजू. व सी डी बरोबर काय सांगता येईल सी डी म्हणजेच सी ई अधिक डी ई आहे
आता डी आपल्याला आपण काढलो आहे, सी डी पण माहीत आहे म्हणून सी ई काढता येईल. 18 बरोबर सी ई अधिक 7 म्हणून सी ई बरोबर 18 वजा 7 बरोबर 11 मीटर. सी ईची किंमत आली 11 मीटर. आता आकृतीवरून काय लक्षात येतं की साईन थिटा बरोबर कोणासमोरील बाजू भागिले कर्ण. मग कोणासमोरची बाजू सी ई आहे आणि कर्ण ए सी आहे म्हणून साईन थिटाची किंमत आली सी ई छेद ए सी. म्हणून साईन थिटा बरोबरच काय आलं 11/22 किमती ठेवल्या आपण. म्हणून साईन थिटा बरोबर किती आला, भाग उडवला तर साईन थिटा बरोबर आलं 1/2. 11 1 11 11 2 22. परंतु सारणीवरून आपल्याला माहीत आहे साईन 30ची किंमत अर्धी आहे. या दोन्ही बॉक्स ज्यामध्ये आपण पिंक कलरने लिहिलेलं आहे या दोन्ही विधानाच्या उजवीकडील बाजू समान आहेत 1/2 1/2. म्हणजे साईन थिटाची किंमत साईन 30 झाली. याचाच अर्थ काय झालं, थिटा बरोबर 30°. म्हणून तारेने क्षितिज समांतर पातळीचे केलेल्या कोनाचं माप 30° असेल. चला आता पुढचं उदाहरण आपण अभ्यासूयात. उदाहरण 5. वादळामुळे एक झाड मोडले आणि झाडाचा शेंडा जमिनीवर टेकला. या मोडलेला भाग जमिनीशी 60 अंशाचा कोन करतोय. झाडाचा शेंडा आणि बुंदा यामधील अंतर 20 मीटर असल्यास झाडाची उंची काढा. आता आपल्याला आकृती अशी दिसते. मूळ झाड ए बी आहे, सी या ठिकाणी मोडला आणि ए हा भाग डी या ठिकाणी येऊन टेकला. म्हणजे जेवढं ए सी आहे तेवढं सी डी झालं. ते तुम्हाला एकरूप चिन्हाने दाखवलं आहे. ठीक आहे, आपल्याला उंची काढायची. आता बघूया. इथं ए बी ही वादळापूर्वीचं झाड आहे, म्हणजे उंची आहे त्याची. वादळामुळे बिंदू सी या ठिकाणी झाड मोडले आणि झाडाचा शेंडा जमिनीवर बिंदू डीला टेकला. म्हणून काय झालं, जेवढा मोडला तेवढाच टेकला म्हणून ए सी बरोबर सी डी झालं. आता बी डी हे झाडाचा शेंडा आणि बुंदा यामधील अंतर आहे 20 मीटर. ते आकृतीमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला. कोन सी डी बी हा 60 अंशाचा आहे. आकृतीवरून आपल्याला टॅन 60 बरोबर काय लिहिता येईल, कोणासमोरील बाजू भागिले कोणालगतची बाजू. आता कोन डी याचं समोरचं काय आहे बी सी आणि लगत आहे बी डी. किमती लिहूया. टॅन 60ची किंमत सारणीवरून वर्गमुळात 3 येतं आणि सी बी आहे तसं येईल, त्याची किंमत काढायची आपल्याला. आणि बी डी अंतर 20 दिलं ते ठेवलं. म्हणून सी बी बरोबर 20 डावीकडे आणलं गुणाकार झाला म्हणजे 20 वर्गमुळात 3 बरोबर सी बी, म्हणजे सी बी बरोबर 20 वर्गमुळात 3. आपल्याला तर सी बी मिळालं बघा. तसेच साईन गुणोत्तर जर वापरला आपण तर सी डी काढू शकतो, कारण सी डी या ठिकाणी कर्ण आहे. समोरची बाजू आपण काढलेली आहे. साईन 60 बरोबर कोणासमोरील बाजू भागिले कर्ण. आता कोणासमोरची बाजू बी सी आहे, कर्ण सी डी आहे. आता किमती ठेवूया आपण. साईन 60 म्हणजे वर्गमुळात 3/2 सारणीवरून. सी बीची किंमत आपण काढल्या आत्ताच, जो पिंक कलरने दाखवला आहे, 20 वर्गमुळात 3 भागिले सी डी. आता इकडचा डावीकडचा किंवा उजवीकडचा एक जरी वर्गमुळात 3 आपण बाजू बदलली तर दोन्ही कॅन्सल होतात. समजा डावीकडचा वर्गमुळात 3 उजवीकडे आलं छेदस्थानी जातो, मग अंशस्थानचा 20 वर्गमुळात 3 खालचा छेदस्थानचा वर्गमुळात 3 दोन्ही लोप पावतात बघा. मग 1/2 बरोबर काय मिळेल, मग अंशस्थानी सी डी 20 भागिले सी डी असं मिळेल. तिरकस गुणाकार करूया आपण. म्हणून सी डी बरोबर काय झालं 2 × 20, सी डी 1 सी डी. म्हणून सी डी बरोबर तुम्हाला मिळालं 40. हे हिरव्या रंगाचं. आता मला कशाचं पाहिजे, सी डी आहे. जेवढं सी डी आहे तेवढंच ए सी आहे, आपण वरच लिहिलेलं आहे. ए सी बरोबर सी डी बरोबर 40. मग आता पूर्ण झाडाची उंची म्हणजे दोन्ही पिंक कलरने दाखवलेल्या उंचीची बेरीज बघा. म्हणून ए बी बरोबर ए सी अधिक सी बी, कारण ए सी बी ही दरम्यानता आहे. किमती ठेवूया आपण. म्हणून ए बी बरोबर ए सीची किंमत 40 ठेवली आणि सी बीची किंमत 20 वर्गमुळात 3. आता हे बेरीज होणार नाही या ठिकाणी, कारण 20चा अजून एक आहे गुणक वर्गमुळात 3, तसं 40ला नाही आहे. 40ला असता तर आपण बेरीज केली असते. आता आहे तसंच उत्तर ठेवूया. समजा त्याने जर वर्गमुळात 3ची किंमत दिली असेल तर गुणून बेरीज करता येते. त्याने किंमत दिलेली नाही म्हणून आहे तसं आपण ठेवायचं. म्हणून झाडाची उंची आली 40 अधिक 20 वर्गमुळात 3 मीटर. पुढे जाऊया आपण. उदाहरण क्रमांक 6.
आता ही झालेली 5 उदाहरणं तुमच्या लक्षात आलेली असतील. अशाच प्रकारची उदाहरणं असतात. थोडंसं फक्त काही किमती बदललेल्या असतात. व्यवस्थित सराव केलं की सर्व उदाहरणं तुम्हाला जमण्यासारखी आहेत. 6वं बघा काय आहे. एक पतंग उडताना जमिनीपासून 60 मीटर लंब उंचीपर्यंत पोहोचतो. पतंगाच्या दोऱ्याचे टोक जमिनीवर बांधले तेव्हा जमीन व दोरा यांच्यामध्ये 60 अंश मापाचा कोन तयार होतो. दोरा कुठेही वाकलेला नाही असे गृहीत धरून या दोऱ्याची लांबी काढायची आपल्याला. आणि इथं मात्र वर्गमुळात 3ची किंमत दिलेली आहे 1.73. आता आपण ही आकृती बघूया. कच्ची आकृती या प्रकारे आली आपली. ए हे पतंगाचं स्थान आहे आणि BC हे जमिनीचे पृष्ठभाग आहे. AB जमिनीपासून पतंगाची उंची आहे ती 60 मीटर. जेव्हा दोरी बांधलं जमिनीला त्यावेळी कोन जो तयार झाला कोन ACB 60 अंश मापाचा आहे. मग आकृतीवरनं काय लक्षात येतं आपल्याला की sin 60 दोऱ्याची लांबी काढायची म्हणजे AC हा दोरा आहे. म्हणून कोणासमोरील बाजू भागिले कर्ण. AC हा कर्ण आहे बघा. म्हणून sin 60ची किंमत आहे वर्गमुळात 3/2 बरोबर 60 भागिले AC. ACची किंमत काढायची. ABची आपण 60 ठेवली. आता काय करूया ACची किंमत काय करू. AC बरोबर काय होईल मग. AC डावीकडं आणू किंमत काढायची म्हणून. वर्गमुळात 3/2 आपण उजवीकडं आणलं तर काय होईल. छेदस्थानी असलेला अंशस्थानी जाईल आणि अंशस्थानी असलेला छेदस्थानी येईल. म्हणजेच AC बरोबर काय झालं 60 गुणिले 2 भागिले वर्गमुळात 3. म्हणून AC बरोबर किती आलं 60 दोन्ही 120 छेद वर्गमुळात 3. म्हणून AC बरोबर काय झालं आता छेदातला वर्गमुळात 3ची 3 आपण चिन्ह काढण्यासाठी अंश आणि छेदाला वर्गमुळात 3नी गुणूया अंशाला आणि तसेच छेदाला. म्हणून AC बरोबर काय झालं 120 गुणिले वर्गमुळात 3 भागिले 3 येणार. कारण वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे वर्गमुळात 9 आणि 9चं वर्गमूळ 3 आहे. आता 120ला 3नी भाग जातो म्हणून AC बरोबर तुम्हाला मिळालं 3 चोक 12 शून्य आहे तसं म्हणजे 40 वर्गमुळात 3. आता वर्गमुळात 3ची किंमत इथं ठेवूया आपण. AC बरोबर 40 गुणिले 1.73 म्हणून ACची किंमत आली 69.2 मित्रांनो. म्हणून दोऱ्याची लांबी ही 69.2 मीटर आहे. हे उदाहरण तुमच्या लक्षात आलं असेल. आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. उदाहरण क्रमांक 7 बघा. एका झाडाच्या बुंध्यापासून 10 मीटर अंतरावर असणाऱ्या निरीक्षकास झाडाच्या शेंड्याकडे पाहताना 60 अंश मापाचा उन्नत कोन करावा लागतो. तर झाडाची उंची किती. इथं वर्गमुळात 3ची किंमत दिलेली आहे 1.73. मित्रांनो कच्ची आकृती या प्रकारे आपल्याला मिळते. आकृतीवरून आपल्याला काय काय लिहिता येईल बघा. इथं AB ही झाडाची उंची आहे जे काढायचं आहे आपल्याला आणि C हे निरीक्षकाचं स्थान आहे. BC हे निरीक्षकाचे झाडापासूनचं अंतर आहे आणि तो किती आहे 10 मीटर हे दिलेलं आहे. आता कोन ACB हा 60 अंश मापाचा उन्नत कोन या ठिकाणी तयार झालेला आहे. आकृतीवरून काय लक्षात येतं बरं आपल्याला. tan 60 बरोबर कोणासमोरील बाजू भागिले कोणालगतची बाजू. मग कोन C याची समोरची बाजू आहे AB आणि त्याची लगतची बाजू आहे BC. कारण tan गुणोत्तर हे समोरची बाजू आणि लगतच्या बाजूंचं गुणोत्तर आहे म्हणून AB छेद BC आलं. आता ज्या किमती माहीत आहे ते लिहू. सारणीवरून tan 60ची किंमत आपल्याला माहीत आहे किती येते ते वर्गमुळात 3. AB काढायचं आहे म्हणून आहे तसं AB लिहूया. पण BC मात्र किती दिलेले आहे 10 ते 10 लिहू. म्हणून काय झालं आता तिरकस गुणाकार करूया. AB बरोबर 10 वर्गमुळात 3. 10 डावीकडे नंतर गुणाकार झाला म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले 10 बरोबर AB म्हणजेच AB बरोबर 10 वर्गमुळात 3 असं आपल्याला लिहिता येतं. म्हणून AB बरोबर आता वर्गमुळात 3ची किंमत ठेवूया. वर्गमुळात 3ची किंमत 1.73 आहे म्हणून AB बरोबर 10 गुणिले 1.73 आलं. आता गुणाकार करूया. गुणाकार किती येईल मग 17.3 म्हणून AB बरोबर 17.3. 10ने गुणल्यामुळं 1 पॉईंट चिन्ह उजवीकडे सरकला. तुम्हाला आलं 17.3. म्हणून मित्रांनो आपण असं लिहिता येईल की झाडाची उंची ही 17.3 मीटर आहे. खूप सोपी उदाहरणं असतात. फक्त थोडंसं आपण लॉजिक वापरलं
तर ही उदाहरणं सहजासहजी सुटतात आणि फुल क्रेडिट आपल्याला देऊन जातात. म्हणून अशा प्रकारच्या उदाहरणांची तयारी तुम्ही व्यवस्थित करावं असं अपेक्षित आहे. अजून एक उदाहरण आठवं बघूया आपण. 40 मीटर उंच इमारतीच्या छतावरून त्या इमारतीपासून काही मीटर अंतरावर उभ्या केलेल्या स्कूटरकडे पाहताना 30 अंश मापाचा अवनत कोन होतो. तर ती स्कूटर इमारतीपासून किती दूर उभी आहे ते काढायचं आहे. आणि या ठिकाणी वर्गमुळात 3ची किंमत आहे 1.73. चला आपण कच्ची आकृती काढूया. ती आकृती याप्रमाणे मिळेल. आकृती काढल्यानंतर आकृतीवरून काही किमती आपल्याला लिहिता येण्याजोग्या आहेत. जसे ए बी ही इमारतीची उंची आहे जी 40 मीटर आहे. ही किंमत आपल्याला कळाली. ए बी इमारतीची उंची 40 मीटर आणि सी या ठिकाणी स्कूटर उभी आहे किंवा स्कूटरचं स्थान आहे. आणि निरीक्षक कुठं उभा आहे? ए या ठिकाणी. तो क्षितिज समांतर रेषा ए डी झाली. आता क्षितिज समांतर रेषा ए डी झाल्यानंतर कोन डी ए सी हा अवनत कोन 30 होतो. डी ए सी स्कूटरकडे जेव्हा तो पाहिल मग क्षितिज समांतर रेषेशी केलेला अवनत कोन असतो म्हणून कोन डी ए सी हा 30 येतो. परंतु या ठिकाणी क्षितिज समांतर रेषा ए डी आणि बी सी हे एकमेकाला समांतर आहेत. कारण क्षितिज समांतर रेषा असं म्हणतो दृष्टिरेषाला आणि ए सी त्यांची छेदिका असल्यामुळं कोन डी ए सी आणि कोन ए सी बी ह्या दोन्ही काय आहेत? इथं वित्रम कोन आहेत. कोन डी ए सी आणि कोन ए सी बी हे वित्रम कोन आहेत आणि वित्रम कोन एकरूप असतात. म्हणून इथं आपल्याला काय मिळतं? कोन डी ए सी बरोबरच कोन ए सी बी बरोबरच 30 अंश. कोन ए सी बी कळाला आपल्याला आणि ए बी माहीत आहे. निश्चितच आपल्याला बी सी काढता येतं. बघूया आकृतीवरून काय लिहिता येईल आपल्याला. टॅन 30 अंश म्हणजे टॅन सी म्हणजेच टॅन 30 अंश बरोबर कोणासमोरील बाजू भागिले कोणालगतची बाजू. आता कोणालगतची बाजू ए बी आहे, कोणालगतची बाजू बी सी आहे आणि समोरची बाजू ए बी आहे. ए बी तर दिलेला आहे, आपल्याला बी सी काढायचं आहे. हे कोणालगतची बाजू काढली की आपल्याला काय मिळेल? स्कूटर इमारतीपासून किती दूर आहे हे कळेल. चला सारणीवरून टॅन 30ची किंमत लिहूया. ती येते 1/√3. टॅन 30ची किंमत आहे 1/√3 बरोबर कोणासमोरची बाजू कोणती आहे? ए बी. ते किती दिलेलं आहे? 40 आणि बी सी तर आपल्याला काढायचं आहे. आता काय करूया? तिरकस गुणाकार केला. 1 गुणिले बी सी म्हणजे बी सी आणि 40 गुणिले वर्गमुळात 3. आता वर्गमुळात 3ची किंमत तर त्यांनी दिलेली आहे ते ठेवूया आपण. म्हणून बी सी बरोबर आलं 40 गुणिले 1.73. आता हे गुणाकार करूया आणि हे गुणाकार मिळतं तुम्हाला बी सी बरोबर 69.20. म्हणून काय सांगता येईल आपल्याला? ती स्कूटर इमारतीपासून किती अंतरावर उभी आहे? 69.20 मीटर अंतरावर उभी आहे असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरण 9 बघूया आपण. नदीच्या पात्राची रुंदी काढण्यासाठी एका माणसानं पात्राच्या एका काठावरून विरुद्ध काठावर असणाऱ्या मनोऱ्याचा वरच्या टोकाकडे पाहिले असता 61 अंश मापाचा उन्नत कोन होतो. त्याच रेषेत नदीच्या पात्रापासून 60 मीटर अंतर मागे जाऊन पुन्हा मनोऱ्याच्या वरच्या टोकाकडे पाहिले असता 35 अंश मापाचा उन्नत कोन होतो. तर नदीच्या पात्राची रुंदी आणि मनोऱ्याची उंची काढा. आणि या ठिकाणी टॅन 61ची किंमत जवळजवळ 1.8 दिलेली आहे आणि टॅन 35ची किंमत 0.7 दिलेली आहे. जवळजवळ या किमती आहेत. तर मित्रांनो आकृती ह्या प्रकारे आपल्याला मिळतं. या आकृतीवरून काय लिहिता येतं? इथं ए बी हे पहिल्या तीरावरील मनोरा आहे बरोबर आहे. ते एच मीटर आहे असं समजू. आणि बी सी ही नदीपात्राची रुंदी आहे. आता मी एक शेडेड त्रिकोण दाखवलेला आहे जांभळ्या रंगाचा. त्याचा पाया बी सी ही नदीपात्राची रुंदी आहे. ती आपण यक्स मानूया. ए डी ही क्षितिज समांतर रेषा ए आहे. आता कोण ए सी बी 61 आहे. कोण ए सी बी 61 आहे. तसंच
या आकृतीवरून काय लक्षात येईल तुम्हाला आता? tan 61 बरोबर कोणासमोरील बाजू भागिले कोणालगतची बाजू. मग कोणासमोरची बाजू आहे ए बी आणि लगतची बाजू आहे बी सी. ए बी एच मानतो आहे आपण आणि बी सी एक्स मानलेला आहे. tan 61 बरोबर एच भागिले एक्स. मग tan 61ची किंमत दिली 1.8. एच आणि एक्स तर माहीत नाही आहेत म्हणून 1.8 बरोबर एच/एक्स असं लिहिता येईल आपल्याला. पुढे म्हणून याचे बरोबर काय आलं 1.8x. याला म्हणू आपण समीकरण 1. तसंच आता दुसरा त्रिकोण ABD मोठा त्रिकोण याचा विचार केला असता तिथं tan 35 कारण तो काय केला त्याच्या रेषेमध्ये नदीच्या पात्रापासून 50 मीटर अंतर मागे गेला आहे तो. त्यामुळे डी या ठिकाणी पोहोचला आणि त्यावेळी तयार झालेला कोन कितीचा होता 35 अंश मापाचा. म्हणून या ठिकाणी या त्रिकोणामध्ये tan 35 बरोबर कोणासमोरील बाजू भागिले कोणालगतची बाजू. कोणासमोर तर ए बी आहे आणि लगत आहे बी डी. मग ए बीची किंमत आहे एच. बी डी काय होतं आता बी सी डी ही दरम्यानता आहे. बी सी डी ही दरम्यानता आहे म्हणून हे बी डी बरोबर बी सी अधिक सी डी म्हणून x+50 झालं. आता tan 35ची किंमत किती आहे 0.7 बरोबर एच भागिले x+50. परंतु म्हणून याच्या बरोबर काय झालं 0.7 कंसात x+50 हे दुसरं समीकरण. आता समीकरण 1 आणि 2. समीकरण 1 बरोबर एचची किंमत दिली आहे. समीकरण 2मध्ये पण एचची किंमत दिलेली आहे. 1 आणि 2च्या डाव्या बाजू समान म्हणून उजवी बाजू समान म्हणून काय लिहिता येईल 1.8x बरोबर 0.7 कंसात x+50. आता काय करूया इकडे 1.8 आहे डावीकडे आणि उजवीकडे 0.7 आहे. दशांश चिन्ह काढून टाकण्यासाठी दोन्ही बाजूला 10ने गुणू. 10ने गुणल्यावर 1.8ला 10ने गुणलं 18 आलं 18x बरोबर 0.7ला 10ने गुणा काय होणार तो 7 येणार 7 कंसात x+50 म्हणून 18x बरोबर 7x+350. कंस सोडवला 7 गुणले x 7x आणि 7 गुणले 50 350. म्हणून काय झालं 18x 7x डावीकडे आणू वजा झाला 18x वजा 7x बरोबर 350. मग वजाबाकी किती आली 18मधून 7 गेले तर 11x आले बरोबर 350. म्हणून x बरोबर काय आलं 350 भागिले 11 म्हणून x बरोबर आलं 31.82 मीटर. x बरोबर आलं 31.82 मीटर. आता याची किंमत किती आहे 1.8x म्हणून काय आलं याचे बरोबर 1.8 गुणिले 31.82 म्हणजेच याचे बरोबर आलं 57.28 मीटर. मित्रांनो आपल्याला दोन्ही किमती मिळाल्या. नदी पात्राची रुंदी म्हणजेच x ती मिळाली 31.82 मीटर आणि मनोऱ्याची उंची जी एच आहे ती मिळाली 57.28 मीटर. अशा प्रकारे दोन्ही किमती आपण या ठिकाणी काढलेल्या आहेत. अशा प्रकारच्या उदाहरणांची देखील व्यवस्थित तयारी करा. 10वं उदाहरण बघूया. रोशनी घराच्या दारात उभी होती. घरापासून थोड्या अंतरावरील झाडाच्या शेंड्यावर एक गरुड बसलेला तिला दिसला. तेव्हा तिच्या दृष्टीचा उन्नत कोन हा 61 अंश होता. तो आणखी नीट दिसावा म्हणून ती घराच्या 4 मीटर उंचीवर असलेल्या गच्चीवर गेली. तेथून पाहताना तिच्या दृष्टीचा उन्नत कोन हा 52 अंश होता. तर तो गरुड जमिनीपासून किती उंचीवर होता? उत्तर जवळच्याच पूर्णांकापर्यंत काढायचं आहे. tan 61ची किंमत 1.80 अंदाजे जवळजवळ. tan 52 1.28 आहे जवळजवळ. tan 29 0.55 आहे आणि tan 38 0.78 असं दिलेले आहेत किमती. मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा आकृती काढावी लागेल. ही अशी आकृती कच्ची त्याची म्हणते आपल्याला. आता आकृतीमधील दिलेल्या किमती आपण समजून घेऊया आणि नंतर उदाहरण सोडवायला लागू. इथं पी क्यू ही काय आहे आकृतीकडे बघा. पी क्यू ही घराची उंची आहे जी 4 मीटर आहे. आर एस ही काय आहे झाड आहे झाडाची उंची आहे. आर एस ही झाडाची उंची आहे आणि ती येते y अधिक 4 मीटर.
कारण आर वाय गच्चीपासून वर झाड आपण विचारात घेतला. 4 हे तर घराचीच उंची आहे, वरचा विचार केला असता तो झाडाचा भाग दिसतो तो वाय मानूया, कारण 4 मीटर ऑलरेडी त्याच्यामध्ये ॲड झालेली आहेत, मिळवलेली आहेत. आणि आर हे गरुडाचं स्थान आहे, गरुड त्या ठिकाणी गच्ची वर आहे, झाडाच्या वर आहे. ओके, सुरुवातीला रोशनी कुठं उभी राहिली? पी या ठिकाणी. नंतर क्यू. बघा, रेख क्यूटी लंबलेख आर एस काढला आपण, त्यामुळे चौकोन टी एस पी किंवा आय एस झाला. म्हणून जर एस पी बरोबर एक्स असेल तर क्यू टी पण तेवढंच असेल. समजूया आपण एस पी एक्स टी आर वाय, क्यू टीसुद्धा एक्स होईल. आता त्रिकोण आर एस पी, त्रिकोण आर एस पी निळ्या रंगाने दाखवलेला. त्रिकोण आर एस पीमध्ये कोण पी आर एस 90 आहे, कोण पी आर एस बरोबर 90 वजा 61°. कारण कोण याचं 90 आहे, म्हणून आर आणि पी या दोघांची बेरीज 90 असेल. म्हणून तो 61 काढला त्याच्यामधून, तर आपल्याला पी आर एस हा मिळतो 29°. तसंच त्रिकोण आर टी क्यू हिरव्या बाजूने दाखवलेला बघा, कोण क्यू आर पी क्यू आर टी, कोण क्यू आर टी हा मोठा कोण, इथं कोण टी हा 90 आहे, म्हणून कोण क्यू आणि कोण आर या दोघांची बेरीज 90 असली पाहिजे. म्हणून क्यू आर टी बरोबर येतो 90 वजा 52 म्हणजे 38°. आकृतीमध्ये ही मापं दाखवलेली आहेत, ती व्यवस्थित पहा तुम्ही. आता टॅन 29 बरोबर काय लिहिता येईल मला? कोणासमोरील बाजू भागिले कोणालगतची बाजू. कोणासमोरची बाजू काय? एस पी. निळ्या रंगाचा ट्रायंगल बघा, निळ्या रंगाचा त्रिकोण बघा की ज्याच्यामध्ये आरचं आपण किंमत पाहतो आहे. टॅन 29 बरोबर किती आलं? एस पी भागिले आर एस. आता टॅन 29ची किंमत दिली त्यांनी 0.55 बरोबर. आता कोणासमोरची बाजू जी आहे एस पी ती एक्स आहे, भागिले लगतची आर एस म्हणजे वाय अधिक 4. म्हणून एक्स बरोबर किती आलं? 0.55 आणि कंसात वाय अधिक 4 हे पहिलं समीकरण. तसेच टॅन 38 बघा, म्हणजे हिरवा ट्रायंगल. कोणासमोरील बाजू भागिले कोणालगतची बाजू. कोणासमोरची बाजू आहे टी क्यू आणि कोणालगतची बाजू आहे आर टी. आता इथं टी क्यू आणि एस पी एकरूप आहेत, कारण आयताच्या सम्मुख बाजू, आणि आर टी वाय आपण मानलेलं आहे. आणि टॅन 38ची किंमत दिली आहे, बघू किंमत ठेवली आपण तर काय मिळतं? 0.78 म्हणजे टॅन 38ची किंमत बरोबर एक्स भागिले वाय. म्हणून एक्स बरोबर किती मिळालं? 0.78 वाय. दुसरं समीकरण 1 आणि समीकरण 2मध्ये एक्सच्या किमती लिहिलेल्या आहोत आपण. या दोन्ही समीकरणाच्या डावी बाजू समान एक्स म्हणून उजवी बाजू समान, म्हणून आपल्याला असं लिहिता येईल 0.78 वाय बरोबर 0.55 कंसात वाय अधिक 4. आता डावीकडं आणि उजवीकडं दोन्हीकडं दशांश नाही, आणि दशांश स्थळानंतर 2 घरं आहेत. 0.78 0.55 100 गुणू दोन्ही बाजूला तो पॉईंट चिन्ह निघून जातो. म्हणून 78 वाय बरोबर 55 कंसात वाय अधिक 4. कंस सोडूया आपण. म्हणून 78 वाय बरोबर 55 वाय अधिक 220. म्हणून 78 वाय वजा 55 वाय बरोबर 220. 78 मधून 55 गेले 23 राहिले. 23 वाय बरोबर 220. म्हणून वाय बरोबर 220 भागिले 23 म्हणजेच 9.565 असं वायची किंमत मिळते. म्हणून वाय बरोबर जवळजवळ 10, 9.5 म्हणजे 10 असं विचारात येऊ जवळच्या पूर्णांकापर्यंत. वायची किंमत आली 10. परंतु आता आर एस बरोबर वाय अधिक 4 आहे. आर एस बरोबर वाय अधिक 4 आहे, कारण आर एस म्हणजे आर टी अधिक टी एस आहे, आर टी एस दरम्यानता. म्हणून वायची किंमत 10 ठेवली, अधिक 4 बरोबर तुम्हाला आर एस मिळतो 14. आता आर एस मिळाला तुम्हाला, म्हणून गरुड जमिनीपासून 14 मीटर उंचीवर आहे असं आपल्याला सांगता येतं.
मला वाटतं उदाहरण थोडासा मोठा आहे, परंतु आकृतीकडं लक्ष दिलं, सोडवत गेलो आपण तर निश्चितच आपल्याला हे उदाहरणं व्यवस्थित सोडवता येतं. अशा प्रकारची इतर उदाहरणं देखील संदर्भ साहित्यामधून तुम्ही मिळवा आणि सराव करा. मित्रांनो, बघा आज आपण काय शिकलो. खालील पाठ्यघटकांवर चर्चा केली आपण. त्रिकोणमितीचं उपयोजन काय ते अभ्यासलो. त्यानंतर दृष्टिरेषा म्हणजे काय, लाईन ऑफ व्हिजन. आणि त्यानंतर आपण पाहिला उन्नत कोन, अँगल ऑफ एलिव्हेशन. त्यानंतर अवनत कोन, अँगल ऑफ डिप्रेशन. आणि या पाठ्यघटकावर आधारित वेगवेगळ्या धर्तीवरची उदाहरणांची चर्चा केली. हा पाठ्यघटक तुम्हाला खूप छान प्रकारे समजला असेल असं मला वाटतं. म्हणून तुम्ही ही खालील काही उदाहरणं प्रयत्न करा. वादळामुळे एक झाड मोडले आणि झाडाचा शेंडा जमिनीवर टेकला. मोडलेला भाग जमिनीची 30 अंशाचा कोन करतो आहे. झाडाचा शेंडा आणि बुंदा यामधले अंतर 10 मीटर असल्यास झाडाची उंची काढा. या प्रकारचं एक उदाहरण आपण चर्चा केलेली आहे. त्यामुळे सहज सोडवू शकाल तुम्ही. सरावासाठी तुम्हाला दिलेला आहे. एक व्यक्ती एका चर्चपासून 60 मीटर अंतरावर उभी आहे. त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिले असता 60 अंश मापाचा उन्नत कोन होतो. तर त्या चर्चची उंची किती असेल? या प्रकारचं हे उदाहरण आपण चर्चा केली आहे. म्हणून सराव करा. 50 मीटर उंच इमारतीच्या छतावरून त्या छतापासून काही मीटर अंतरावर उभ्या केलेल्या स्कूटरकडे पाहताना 52 अंश मापाचा अवनत कोन होतो. तर ती स्कूटर इमारतीपासून किती दूर उभी आहे? तर टॅन 52 1.28 आणि वर्गमुळात 3 1.73 ही किमती दिलेल्या आहेत. याच्यावरून तुम्ही सोडवू शकता. एक पतंग उडताना जमिनीपासून 80 मीटर लंब उंचीपर्यंत पोहोचतो. पतंगाच्या दोऱ्याचे टोक जमिनीवर बांधले तेव्हा जमीन व दोरा यांच्यामध्ये 60 अंश मापाचा कोन तयार होतो. दोरा कुठेही वाकलेला नाही असं गृहीत धरलं तर या दोऱ्याची लांबी काढायची आणि वर्गमुळात 3ची किंमत दिलेली आहे 1.73. एक शेवटचं उदाहरण. 20 मीटर व 8 मीटर उंचीचे खांब जमिनीवर उभे आहेत. त्यांच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी 24 मीटर आहे. तर त्या तारेने क्षितिजी समांतर पातळीशी केलेल्या कोनाचं माप काढा. सोपी उदाहरणं आहेत. फक्त तुम्हाला सराव व्हावा या उद्देशानं ही उदाहरणं तुमच्यासाठी दिलेली आहेत. सोडवा. तुमच्या मार्गदर्शक शिक्षकांकडून तपासून घ्या. तर मित्रांनो, हे तुमच्या यशासाठी एक वाक्य. स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो. स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करतो. कदाचित म्हणून तर वादळामध्ये मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात, पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहतं. खूप बोध घेण्यासारखं वाक्य आहे. याच्यावर विचार करा, मंथन करा, चिंतन करा, मनन करा. निश्चितच तुम्ही तुमच्यामध्ये बदल घडवून आणाल आणि चांगलं यश मिळवाल. तर आज आपण या ठिकाणी थांबूयात. आपण सर्वजण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.